महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये शिंदे फडणवीस सरकारचे सर्व विभागातील जे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीसुद्धा उपस्थित आहे। विविध प्रश्नांना वाचा फोडली जाते आणि त्या संदर्भात संबंधित खात्यातील मंत्री त्याला उत्तर देखील देत आहे। परंतु आता हे होत असताना शिक्षकांचे जे 22 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आहे त्यामध्ये त्रुटीपूर्तता अघोषित शाळा निधीसह घोषित झाल्या पाहिजे। प्रचलित धोरण 15-11-11 4 जून 2014 या शासन निर्णयानुसार लागू झालं पाहिजे आणि सेवा संरक्षण मिळालं पाहिजे, त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला पाहिजे। याकरिता शिक्षकांकडून शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून सातत्याने 22 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे। या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा हे प्रश्न सोडवण्याकरिता काही अंशी प्रयत्न झालेले होते, काही शासन निर्णय सुद्धा निघालेले होते। मात्र काही असे सुद्धा निर्णय झालेले आहे की जे फक्त 50% त्याचं कामकाज केलेलं होतं आणि 50% कामकाज हे तसंच प्रलंबित होतं। असे सुद्धा काही निर्णय आहेत, जसे की त्रुटीपूर्तता ज्या शाळा आहे त्यांची माहिती मंत्रालय स्तरावरती आणून ठेवलेली होती, मात्र त्याचा शासन निर्णय सर्व काही क्लिअर असताना सुद्धा तो निर्गमित केलेला नव्हता। ही या आधीच्या सरकारमधील जे काही मंत्री होते त्यामध्ये मग शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी त्रुटीपूर्ततेचा शासन निर्णय हा सहज निर्गमित होऊ शकत होता। सेवा संरक्षणाचा शासन निर्णय सुद्धा सहज निर्गमित होऊ शकत होता। मात्र हे दोन निर्णय या आधीच्या सरकारमधील महाविकास आघाडीने हा शासन निर्णय का निर्गमित केले नाही याचं प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरच आहे। आणि आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आधीच सांगितले, त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आतापर्यंत जे प्रश्न सुटलेले नाही ते प्रश्न मला सोडवायचे आणि 24/7 मी जनतेकरिता काम करणार आहे। हा मुख्यमंत्र्यांचा प्रामाणिकपणे त्यांनी याआधी असंख्य वेळेस हे सर्व मीडियासमोर सुद्धा सांगितले। परंतु आता शिक्षकांना अनुदान मिळणार का या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची नेमकी काय भूमिका आहे ती काल जे आहे त्याचं थोडंसं स्वरूप हे जी अधिवेशन सुरू झालेलं आहे या अधिवेशनामध्ये याची भूमिकेची थोडीशी चाहूल जी आहे ती मात्र आता शिक्षकांना लागलेली आहे। ज्या पद्धतीने जे शिक्षण मंत्री आहे, शिक्षण मंत्र्यांनी ज्या पद्धतीने डिफेन्सिव्ह उत्तरं दिलेली आहे, त्यांनी सांगितलं की जेव्हा शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला तर त्याच वेळेस जे शिक्षण मंत्री आहे दीपक केसरकर यांनी सांगितलेलं होतं की मी सर्व अभ्यास करून हे जे प्रश्न आहे ते मार्गी लावेल, आम्ही सकारात्मक आहोत या पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने हे जर शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वच गोष्टी ज्या आहेत ते अधिकाऱ्यांवरती अवलंबून राहून महाविकास आघाडीचं ज्या पद्धतीचं झालेलं होतं तर त्याच पद्धतीचं आता शिंदे फडणवीस सरकारने मधील मंत्र्यांनी सुद्धा पूर्णपणे जे अधिकाऱ्यांच्या आहारी न जाता आपलं स्वतःचं सुद्धा काहीतरी एक माहिती असणं गरजेचं आहे, स्वतःची सुद्धा यंत्रणा असणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टीने निर्णय जर घेतले तर निश्चित जे भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदे फडणवीस जे काही सरकार आहे त्यांना येत्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो, जास्त जागा आणखी सीट ज्या आहेत त्या येऊ शकतात। परंतु सर्वच जर निर्णय जे अधिकारी वर्ग आहे अधिकारी वर्गांना विचारून जर किंवा अधिकारी वर्गाच्या बाजूने किंवा त्या दृष्टीने जर निर्णय झाला तर त्यामध्ये जे पुढच्या येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये फटका बसू शकतो असा अंदाज जो आहे तो आता वेगवेगळ्या ठिकाणी वर्तवला जात आहे। कारण ज्या पद्धतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उत्तर देताना वारंवार सांगत होते की अधिकाऱ्यांसोबत 6 तास बैठक झाली, मी हा प्रश्न समजून घेतला, अधिकाऱ्यांनी या संदर्भात जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार सर्वच जे निर्णय आहे ते मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना जर विचारून घेतले तर अधिकारी वर्ग हा सर्व जी आकडेवारी आहे ती आकडेवारी खूप जास्त फुगवून सांगतात आणि त्यामध्ये नियमामध्ये ती सर्व माहिती जसं की 5 वर्षाला जो काही निधी लागणार आहे किंवा 10 वर्षाला तर ते 50 वर्षाकरिता किती निधी लागणार आहे तर 50 वर्षाकरिता निश्चित जास्तच निधी लागणार आहे। तर अशी आकडेवारी जी आहे ती फुगवून सांगतात आणि त्यामुळं
समोरचे जे काही मंत्री असतात त्यांना लाख हजार करोड म्हटल्यानंतर निश्चितच निर्णय घेताना ते फेरविचार करत असतात आणि त्यामुळंच स्वतः याआधीचा जो याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार त्याचसोबत मंत्रालयातील विविध अर्थ खात्यातील अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, त्याच बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका याआधीच्या माजी शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड, विविध शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक देखील उपस्थित होते. तर त्या बैठकीमध्ये याच संदर्भात अनुदानासंदर्भात चर्चा चालू होती आणि त्या वेळी जे मंत्रालयातील अधिकारी होते अर्थ विभागातील आणि शिक्षण विभागातील यांनी आकडेवारी जी आहे ती काही 5 वर्षाची 10 वर्षाची न सांगता ती 50 वर्षाची 100 वर्षाकरिता किती खर्च लागेल ही आकडेवारी सांगितलेली होती आणि त्यामुळे तो आकडा जो आहे आर्थिक भार हा हजारो करोड किंवा काही कोटीमध्ये तो जात होता जास्त आणि त्यामुळं तो निर्णय हा प्रलंबित राहत होता. मात्र जेव्हा शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी त्या बैठकीला स्वतः उपस्थित होते, त्यांनी उभं राहून त्या प्रश्नाला सांगितलं की याकरिता महाविकास आघाडी सरकारला फक्त एवढाच आर्थिक भार हा पडणार आहे. आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही सर्व आकडेवारी सर्व शिक्षकांकडून जी माहिती मिळाली, शिक्षक आमदारांकडून जी माहिती मिळाली, कशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो ही माहिती घेतली आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा हे विचारून घेतलं की कशा पद्धतीने हे असं होऊ शकतं का. तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं होय तसं झालं तर तसं होऊ शकतं आणि मग ती आकडेवारी जी आहे ती खूप कमी झालेली होती आणि त्यामुळं हा जो काही घटनाक्रम झालेला होता तो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होता आणि त्यामुळंच आता देखील जे शिक्षण मंत्री आहे दीपक केसरकर यांनी सुद्धा ह्या घटनेतून एक अभ्यास त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं होतं की सर्वच अधिकारी जे आहे ते बऱ्याच वेळेस नियमामध्ये हे निर्णय कसे होऊ नये त्याकरिता आकडेवारी फुगवून सांगतात आणि त्याच पद्धतीचं उत्तर जे आहे ते शिक्षण मंत्र्यांकडून देताना पाहायला मिळालेलं होतं आणि शिक्षण मंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं की याआधीच्या सरकारकडून जे झालेले निर्णय आहे त्याचा फेरविचार केला जाईल, त्याची पुन्हा तपासणी केली जाईल. निश्चितच आता नवीन सरकार आलेलं आहे तर तपासणी हे त्यांच्याकडून होणं साहजिक आहे. ते का तपासणी करताय, त्याच्यामागं काय राजकारण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे. आता याआधीसुद्धा असे सुद्धा काही निर्णय झालेले आहे की ज्या निर्णयामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोनच फक्त कॅबिनेटमध्ये असतानासुद्धा त्यांनी याआधी महाविकास आघाडी सरकारने जे काही निर्णय घेतलेले होते त्यामध्ये नामांतराचे विविध शहराचे जे नामांतर करण्यात आलेले होते घाईघाईमध्ये सरकार अल्पमतामध्ये असताना असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की जे काही निर्णय करण्यात आलेले होते सरकार अल्पमतात असताना तर ते निर्णय जे आहे ते पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा ते निर्णय घेतले आणि ते पुन्हा लागू केले. तर याच पद्धतीने सुद्धा शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्न जो आहे त्यामध्ये त्रुटीपूर्तता अघोषित शाळा या शाळांचा प्रश्न विषयी शिक्षक मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे परंतु त्याची पडताळणी म्हणजे त्याची तपासणी करून आम्ही ते प्रश्न सोडवणार आहे. याचा अर्थ एकंदरीत शासनाची म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची ही चर्चा जर झालेली असेल शिक्षण मंत्र्यांसोबत की जे आपल्याला किंवा संपूर्ण शिंदे फडणवीस सरकारची त्या ठिकाणी जेव्हा बैठक झालेली असेल तर त्या ठिकाणी ठरलेलं असेल की जे काही निर्णय झालेले आहे ते निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यामधून कुणाला काही अन्याय होतोय का, कोणत्या घटकाला काही बाजूला ठेवलं जातंय का याची खात्री करून याची पडताळणी करूनच ते पुन्हा निर्णय जर योग्य असतील तर ते निर्णय घेण्यात यावे अशी सुद्धा चर्चा निश्चित झालेली असावी. कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वसामान्य जनतेकरिता जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत आणि त्यामुळं निश्चित शिक्षकांचे प्रश्न सोडवले हे जाऊ शकतील. मात्र त्या ठिकाणी आता जी काही तपासणी आहे ती तपासणी या कदाचित होऊ शकते. तपासणी जी आहे ती मंत्रालय स्तरावरती जी काही तपासणी जी आहे ते म्हणताय की झालेली नव्हती, ती तपासणी करून मग हे निर्णय घेतले जाऊ शकतील. आम्ही सकारात्मक आहोत आणि त्यामुळं आता
निर्णय होतील, मात्र त्याकरिता विलंब होऊ शकतो, कारण जर तपासणी लागली तर त्याकरिता पुन्हा विलंब होणार. त्रुटीचा प्रश्न जोपर्यंत होत नाही त्याच्यानंतर पुन्हा मग अघोषितला थांबावं लागणार का, अघोषितचा लगेच प्रश्न मार्गी लागणार का, त्रुटी अघोषित नंतर मग प्रचलितचा प्रश्न येणार का. त्यामुळे असे असंख्य प्रश्न जे आहे ते अनुत्तरित आहे. परंतु हे करण्याकरिता जर शिक्षकांनी आंदोलनाची भूमिका घेतली, स्वतः सर्व शिक्षकांनी येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना हा सर्व आकडेवारी त्रुटीपूर्तताकरिता किती खर्च येणार आहे, अघोषितकरिता किती खर्च येणार आहे, प्रचलितकरिता किती खर्च येणार आहे, सेवा संरक्षणाला काही खर्च येणार नाही, तो काय कन्सेप्ट आहे, हा जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री तथा अर्थमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री यांना जर विश्वासात घेऊन जर समजून सांगितला तर निश्चितच ही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतील. मात्र ते ऐकून घेण्याकरिता आंदोलन हे एकमेव फक्त शिक्षकांकडे आता पर्याय आहे आणि त्यामुळं आझाद मैदानात शिक्षकांकडून आंदोलन पुकारलं गेलेलं आहे आणि हे आंदोलन 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. याकरिता या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरण असे जे सर्व शिक्षक आहे अनुदानाच्या संदर्भात यांनी सामील व्हावा असं आव्हान जे आहे ते शिक्षक संघटनेच्या विविध प्रतिनिधींनी केलेलं आहे. यामध्ये कुठलीही फाटाफूट न होता की ही संघटना या संघटनेनं आंदोलन पुकारलेलं आहे असं न करता जर शिंदे फडणवीस सरकारकडून हे शिक्षकांचे जर प्रश्न सोडून घ्यायचे असेल तर आंदोलनामध्ये सामील होऊन त्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनासुद्धा या ठिकाणी सामील करून शिक्षण मंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्या समेत चर्चा करून हे प्रश्न फक्त मार्गी लावायचे आहे आणि त्याकरिता हा एकमेव मार्ग आता फक्त शिल्लक राहिलेला आहे. जर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावायचा असेल तर अन्यथा तपासणी आणि ती पुन्हा पुढची काही तपासणी लागणार का, पुन्हा समिती येणार का, पुन्हा आणखी त्याला वेगळ्या वाटा फुटणार का, हे असंख्य पुढं त्यामध्ये धोके निर्माण होऊ शकतात. परंतु ही बाब ओळखूनच काही शिक्षक संघटनांनी आंदोलन पुकारलेलं आहे अशी माहिती जी आहे ती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर येते. परंतु हे होत असताना शिंदे फडणवीस सरकार हे निश्चितच शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावतील ही देखील एक प्रमुख बाब आहे. कारण शिंदे फडणवीस सरकार जेव्हा सत्तेमध्ये येत असताना त्यांनी सांगितलेलं आहे का या आधीच्या सरकारने प्रश्न मार्गी लावलेले नाही, आम्हाला हे सर्व प्रश्न मार्गी लावायचे आहे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे, आम्ही 24/7 जनतेकरिता काम करणार आहोत. त्याकरिता निश्चितच शिंदे फडणवीस सरकार शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे प्रश्न निश्चित मार्गी लावतील. परंतु त्याकरिता जी संबंधित आकडेवारी आहे किती खर्च लागतोय ही मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. योग्य माहिती संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर अधिकाऱ्यांकडून जर काही मिसगाईड झालं तर मात्र पुन्हा त्याला वेगळी दिशा लागू शकते. शिक्षक आमदार पदवीधर आमदार यामध्ये नेमकी काय भूमिका घेत आहे, त्यांची काय भूमिका असणार आहे हे देखील येत्या काळामध्ये पाहणं औचित्याचं ठरणार आहे.